श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी जतला आले हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल. तर आम्ही जतला येऊन नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी छान असं सुपर मार्केटला गेलो. मी, दीदींचे मिस्टर, दीदींचे सासरे, आदिराज, आम्ही सगळे सुपर मार्केटला गेले. मार्केटमध्ये सुद्धा याची खूप मस्ती चालू होती. खूप छान मार्केट होतं. इथं फक्त डीमार्ट सारखंच होतं, फक्त कपडे फक्त नव्हते, नाहीतर प्रत्येक वस्तू एकाच जागी भेटत होती आणि छान छान पण होत्या वस्तू. त्यानंतर आम्ही मार्केटमधलं सगळं किराणा वगैरे घेतला. याला म्हणलं मी व्हिडिओ काढते, तोपर्यंत यांनी स्माईल छान दिली. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो. घरी येता येता ह्याला जरा आम्ही गार्डनमध्ये फिरवून आणलं. झोका वगैरे खेळलो, आम्ही एन्जॉय केलो थोड्या वेळ. हा खूप छान एन्जॉय करत होता झोका. त्यानंतर 1-2 दिवस व्हिडिओ शूट करणं झालं नाही. डायरेक्ट शनिवारी हे येणार होते. हे आले एक 12:30 ते 1 पर्यंत आले. त्यानंतर आम्ही 3:30ला शनिवारी ठरवलं की आपण फिरायला जाऊया. मग सगळ्यांनी पटपट आवरलं छान असं. तोपर्यंत ह्यांचं गाडीचं काम चालू होतं, गाडी पुसून वगैरे घेणं. हे मामा बच्चेची मस्ती चालू होती. पाऊस यायला तरी यांना माहितीच नव्हतं की मी व्हिडिओ काढते म्हणून. आणि दीदी राहतात, ते घर आहे म्हणजे भाड्यानेच राहतात. चमकेरी हाईट्स म्हणून आहे. आता दीदी येलेले आहेत. त्यांच्याकडे एक बॅग पोराला पांघरण्यासाठी त्यांनी ब्लँकेट घेतलेलं आहे छोटंसं. तर आम्ही आता चाललेलो आहोत फिरण्यासाठी. कुठे चाललेलो आहोत ते तुम्हाला पुढे समजेलच. खूप भारी व्ह्यू होता बाहेर. खूप छान वाटत होतं. डोंगर भाग होता, छानच हिरवेगार डोंगर. त्यानंतर पाऊस थोडा थोडा चालू, धुकं आलेलं. खूप छान वाटत होतं. मी तर खूप एन्जॉय केलं. तुम्ही व्ह्यू बघून एन्जॉय करा. छान असं गाडीमध्ये गाणे वगैरे मस्त लावले होते, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आम्ही स्वामी समर्थांचे गाणे लावून गेलो. स्वामी समर्थांचं गाणं ऐकलं खूप छान वाटतं. थोडं पुढे आल्यानंतर लगेच पाऊस चालू झाला. पाऊस काय बंदच होत नव्हता. आणि याचं आणि माझं चालू होतं छान असतं बाहेरचा व्ह्यू बघत बघत एन्जॉय करण्याचं. ह्याला झोपी लावायचं प्लॅन होता, पण हा काय झोपलाच नाही. शेवट आम्ही पोचलो नरसोबाच्या वाडीला, म्हणजे नरसिंहवाडीला. तिथे छान असं फोटोशूट वगैरे केलं. इथे कृष्णा आणि वारणा नदीचा संगम झालेला आहे. जे इथे येऊन गेले त्यांना माहीतच असेल. कृष्णा नदी एकदम शांत आणि वारणा नदी एकदम उथळ नदी, म्हणजे एकदम स्पीडनं तिचं पाणी वाहत होतं. आणि ह्या 2 नद्याचं कसं आहे, वारणा नदी बघू शकता तुम्ही. वारणा नदीमध्ये खूप घाण आहे, म्हणजे झाडे वाहून आलेले आहेत. आणि कृष्णा नदी एकदम शांत आणि स्वच्छ होती. पण दोन्ही नद्या एकत्र जिथे म्हणजे संगम होतो तिथून एकत्र नाही, वेगवेगळ्याच दिशाने जाते, एकत्र होतच नाही आहेत. खूप आम्ही मन लावून म्हणजे निरीक्षण करून बघितलं, तेव्हा आम्हाला हे कळालं. आणि पाणी बघितल्यावर किती फास्ट पळते असं वाटत होतं. असं चक्कर यायल्यासारखं होत होतं तिथं पाणी एवढं फास्ट होईल त्या नदीचं. व्हिडिओमध्ये थोडं शांत वाटते.
त्यानंतर बघू शकता मंदिर किती छान आहे. आम्ही तिथे थोड्या वेळ बसलो, खूप छान वाटलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये. आणि उद्या आम्ही कुठे गेलो हे तुम्हाला अजून एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये कळेलच. तर बाय बाय.